आमच्या पक्षात तर काही फार आम्ही 40च्या 40 एक मनाने काम करणार आहे, पण त्याच्यामध्ये एखादा असेल तर ते मी बोलता येणार नाही, पण ते तुम्हाला जरूर माहित असेल, कारण की तुमच्याकडे माहिती पहिली येते. नाही, अशी चर्चा असू शकते. शेवटी कसं आहे का मला जोपर्यंत मी जाणार नाही कोणतरी तिथे बसणार नाही असं प्रत्येकाला वाटतंय. राजकारणामध्ये साहजिकपणाने असं असतं का राजकीय पुढारी एक पुढारी संपवत नाही, दुसरा पुढारी येत नाही पुढे. दादांचा राग काही माझ्यावर आजपासून नाहीये. माझा दादाचा माझ्यावर राग 1999 पासून आजपर्यंत सातत्याने आहे आणि ते काय करतात, कसं करतात, कशा पद्धतीने करतात की माझ्यासाठी नवीन नाहीये. राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चांगलं करता हे सांगितलं तुम्ही, कारण वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता. पण पुन्हा तोच प्रश्न आहे, तुम्ही म्हणता हे दोघं सोडले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडले, तर मग तुमचा थेट आरोप अजित पवार यांच्यावर आहे, आणखी तुमच्या पक्षातील काही आमदारांवर आहे. असू शकतं एखादा भाऊ. आमच्या पक्षात तर काही फार आम्ही 40च्या 40 एक मनाने काम करणार आहे, पण त्याच्यामध्ये एखादा असेल तर ते मी बोलता येणार नाही, पण ते तुम्हाला जरूर माहित असेल, कारण की तुमच्याकडे माहिती पहिली येते. आमची माहिती काही समजा कुरबुर थोडी बहुत बी चर्चा झाली घरामध्ये आमची परिवारामध्ये तरी लगेच तुमच्या चॅनलवर त्याचा एक गोष्ट आहे की तुम्हाला मंत्रीपद मिळू नये म्हणून असा काही जणांचा प्रयत्न होता, असं मागच्या वेळेस पण तुम्ही सहज बोलताना म्हणाले होते. पण तुम्ही ते तुमच्या नशिबानं किंवा तुमच्या कर्मानं कर्तृत्वानं ते मिळवलेत आणि ते सातत्यानं टिकून आहे. पण मुंबईत जे काही मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये घरामध्ये जे काही विषय झाला होता तो फार गंभीररित्या सगळ्यांनी घेतला होता आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप मोठा त्रास झाला. नाही, प्रत्येक वेळेस ते सगळं तुमच्या जोडीदारानेच केलं होतं. नाही, हे प्रश्न कसा आहे की शेवटी आपण जे काम करतोय तर काम करताना मी पहिलेच बोललो की कोणाकडून तरी चुका होणार आहे. मी एक कार्यकर्ता आहे, मी काही फार मोठा नेता नाहीये, परंतु कार्यकर्ता ज्यावेळेस कार्य करतो तर त्याच्या कार्याचा त्या 4 चौकटीमध्ये असलेले ज्या गोष्टी बाहेर कशा येतात याच्यामुळे मला शंका झालेली आहे. म्हणून मी काय बोललो का जे काही याच्यामधला माझा एखादा ही चिंतक होऊ शकतो, परंतु आम्ही 40 एक मनाचे सर्व आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मानणारे आहेत आणि एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या सर्वांचे नेते आहेत. मी पहिलेपासून बोलतोय की कोणाचा चुकलं असेल, माझाही चुकलं असेल तर माझाही कान धरू शकतात ते. शेवटी आम्ही सर्व एक परिवाराचे आहेत. आम्ही एक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून हा जो उठाव केला, या उठावामध्ये करताना अनेक अडचणी आला, अनेक संकट आली, पण त्या संकटामधून बी एकनाथ शिंदे साहेबांनी मार्ग काढला. तसं आजच्या या परिस्थितीमध्ये कितीही संकट आला तर मी त्याच्यामधला मार्ग काढतो आणि कितीही चर्चेमधले असला तर सही सलामत सुरक्षित त्या चर्चेतून बाहेर निघतो. हे तुम्ही याच 4 महिन्यामध्ये 3-4 वेळा दाखवून दिलेलं आहे. पण हे सगळं करण्यामागे तुमचं मंत्रिपद घालवायचं आपल्याला मिळवायचं हे जे काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नातून हा खटाटोप असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय? नाही, अशी चर्चा असू शकते. शेवटी कसं आहे का मला जोपर्यंत मी जाणार नाही कोणतरी तिथे बसणार नाही असं प्रत्येकाला वाटतंय. राजकारणामध्ये साहजिकपणाने असं असतं का राजकीय पुढारी एक पुढारी संपवत नाही, दुसरा पुढारी येत नाही पुढे. म्हणून काही पुढाऱ्यांना असं वाटतंय का मला संपवायचं असेल तर त्यांना तिथे बसायचं असेल तर शेवटी एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांचा विश्वास जोपर्यंत माझ्यावर आहे, मला असं वाटतंय का याचे परिणाम फार मोठा होत नाही, परंतु काही लोक प्रयत्न करत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे माझ्या. तुम्ही हे सगळं करत असताना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्पेस होणार नाही असं तुम्ही ठामपणे त्यांना सांगणार आहेत का, जे सगळं सातत्यानं घडून आणतायत, कुरघोड्या करतायत असं तुमचं म्हणणं? नाही, मी तर म्हणतो का महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ नये. आपण महाराष्ट्रामध्ये सर्व एकत्रितपणाने काम करू लागले आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का गेल्या 2.5 वर्षामध्ये आमची जी विकास आणि विशेषतः आमच्या पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेला जी मरगळ आली होती ती सर्व दूर झालेली आहे आणि कार्यकर्त्याला चार्जिंग करण्यासाठी जे काही मदत लागते सरकारची ती सर्व मदत एकनाथरावजी शिंदे साहेब करू लागले. आणि मी तुम्हाला एक गॅरंटीने सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला किती जागा मिळतील ते शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील, परंतु आता आम्ही जे आलो याच्यापेक्षा 20 जागा शिल्लक राहतील. कमीत कमी 60 जागापेक्षा एक जागा ही कमी राहणार नाही. हे 40 मधला एकही पडणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. यामुळे मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही मुख्यमंत्री जे राहतील या महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदे साहेबच राहतील. तुम्ही हे सगळं सांगत असताना एक विषय, एक दृश्य डोळ्यासमोर येतं आत्ताच्या अधिवेशनातलं, ज्या बोलता बोलता शेवटी तुमच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि हे अश्रू तुमच्याच
पक्षातल्या, तुमच्याच जवळच्या, तुमच्याच कुटुंबातल्या लोकांना ते दिसत नाहीत का? आणि हे सातत्याने जर करत असतील तर तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटत नाही का? आणि ते किती वाईट वाटतं ते आम्हाला. मी तुम्हाला यासाठी सांगू लागलं की मी जे 19 परिवार ज्यांना मी ही जमीन दिली होती त्यांना राहायला घर नाहीये, त्यांना आज बी कुडाच्या आणि पत्राच्या घरामध्ये ते मागासवर्गीय बांधव राहतात आणि त्यांची प्रॉपर्टीला इतके कोटी रुपयाची प्रॉपर्टी असं जोडल्या गेलं त्याचं मला वाईट वाटलं. का मी एखाद्या धनदांट्या एखाद्या कंपनीवाल्याला, उद्योगपतीला किंवा एखाद्या नेत्याला जमीन दिली असती, एखाद्या मोठ्या माणसाला दिली असती तर जरूर त्याच्यावर टीका टिप्पणी झाली असती तर मी सहज सहन केला असता. मी त्या गरीब परिवाराला जे जमीन दिली त्यांचा कधी तुम्ही घर पाहाल, तुम्ही तिथे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जा आणि पाहा, त्यांना विचारा की त्यांची आर्थिक परिस्थिती किती नाजूक आहे. आणि अशा या नाजूक परिस्थितीच्या मध्ये ही मागासवर्गीय असेल, आदिवासी बांधव असतील, यांनी 30-30, 40-40, 50-50 वर्ष अगोदरच्या जमिनी काढल्या असेल, 40-50 वर्ष अगोदरच्या जमिनी काढल्या असेल तर मला असं वाटतंय का त्यांचे महसुली पुरावे आहे. 1978चा एक नियम आहे, कायदा आहे, दुसरा 1991चा एक कायदा आहे. आणि अशा पद्धतीने की जे शेती करणारे जे आदिवासी किंवा मागासवर्गीय बांधव असेल किंवा शेतमजूर असेल यांनी ही शेती काढली असेल तर त्यांच्या नावाने सातबाऱ्यामध्ये नोंद व्हावी, त्यांना मालकी हक्कामध्ये घ्यावं. त्यानंतर 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अधीन राहून काही लोक त्याचा अर्थ असा लावू लागले की आता कोणालाही ज्यांच्याकडे महसुली पुरावे, ज्यांच्याकडे मालकी पुरावे, मी ज्यांना जमीन दिली, माझा यासाठी त्या दिवशी मी भावनिक झालो होतो की 1941 पासून एक माणसाच्या ताब्यामध्ये 2022 पर्यंत आहे ती जमीन आहे, ती प्रॉपर्टी आहे, त्याची वहिती आहे, त्याचा मी जी ऑर्डर पाहिली, एक जुनी ऑर्डर आहे 1943ची, तर 1943च्या ऑर्डरमध्ये लँड ग्रँड असं त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे. ते 7 लोकांची नावं आहे, 6 लोकांना जमीन मिळाली, त्यांची सातबारा झाली आणि एकच 8वा माणूस मधला राहिला. तर याचं दुःख होतं का शेवटी एखादा मागासवर्गीय किंवा एखादा गरीब माणूस आदिवासी असेल आणि त्याच्याकडे काही चिरीमिरी करण्यासाठी नसेल तर त्याच्यामुळे तर त्याचे 57 वर्ष 58 वर्षापासून त्याची वैती आली नाही, त्याचं नाव नाही आलं त्याच्यावर. ते दुःख झालं मला, म्हणून मी ते निर्णय घेतला. आणि निर्णय घेताना सन्माननीय सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याचा अवमान होणार नाही याची मी दक्षता घेतली. माझ्या सद्विवेक बुद्धीला जे काही पटलं त्याप्रमाणे मी निर्णय दिला. माझ्यावरती मग लगेच त्यांनी माझ्याकडेच रिव्ह्यू पिटिशन आमच्या कलेक्टरने दाखल केला. मी ते रिव्ह्यू पिटिशन बी एक्सेप्ट केलं. आता आदरणीय सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसोबत त्यांची चर्चा आहे आणि ते वेळ देतील आणि ते सर्व त्यांचाही ऐकून घेतील. सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे निर्णय तपासतील आणि पुढील निर्णय देतील. अजून तो ना याच्या नावावर झाला ना त्याच्या नावावर झालं, यासाठी त्या गरीब माणसाला मी मदत केली आणि त्याचाही लोक भांडवल करतात याचा मला दुःख आहे. काही गोष्टी अशाही आल्या की तुमच्यावर आरोप होत असताना ती तुमची जबाबदारीच नव्हती, ती तुमच्या काळामध्ये झालंच नव्हतं, ती तो तुमचा मंत्रालयाचा भागच नव्हता असंही होतं. आणि हे सगळं करण्यासाठी पुन्हा तुम्ही अजित पवार यांच्याकडे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत आहात. नेमकं हे सगळं करण्यामागे अजित पवार का आहेत? कारण आत्ताच तुमचं जे वक्तव्य होतं खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात, त्याचा राग आहे का? मध्ये काहीतरी तुम्ही म्हणला होतात की तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये असं काहीतरी सगळं आहे. नेमकं काय आहे की नेहमी तुम्हाला सगळ्या या घेऱ्यामध्ये पकडायचं? नाही, मी सन्माननीय त्या बहिणीला कधीही वाईट शब्दामध्ये बोललो नव्हतो. मी त्यांचा आदर करतो सुप्रियाताईचा, परंतु त्यावेळेस अनावधानाने काही गोष्टीचा अर्थ वेगळा काढला आणि मी त्यावेळेस बी सॉरी बोललो. शेवटी महिला भगिनी आहे, आपली बहीण आहे, त्या बहिणीची सर्वांनी इज्जत करायला पाहिजे. परंतु अजितदादा माझ्यावर रागवतात का याच्यासाठी मी एखादी कमिटी नेमावी लागल आणि त्या कमिटीने मला कदाचित सांगितलं की तुमचे हे कारण आहे, याच्यामुळे दादा तुमच्यावर नाराज आहे, तर निश्चित त्याच्यावर मी बी विचार कराल आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला तुम्हाला माहित असेल ना काहीतरी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. अनेक दादांचा राग काही माझ्यावर आजपासून नाहीये. माझा दादाचा माझ्यावर राग 1999 पासून आजपर्यंत सातत्याने आहे आणि ते काय करतात, कसं करतात, कशा पद्धतीने करतात की माझ्यासाठी नवीन नाहीये. मला त्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस कधीही मी मदत मागितली आणि मला कधी त्यांनी दिली नाही. मी ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती आमची त्यावेळेस बी मला मतदान करायचं नाही असाच आदेश होता त्यांचा आणि कधीही असतो. तर त्याच्यामुळे हे जे आरोप आहे हे काय माझ्यासाठी पहिले नाहीये. माझा बिस्मिल्ला करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी, पण माझा झाला नाही. आता मी निवडून आलो, प्रत्येक वेळेस मीच निवडून येतो, आता पुढेही मी निवडून येईल अशी मला, आणि यांच्यामुळं जे आज त्यांनी वक्तव्य केलं किंवा त्याच्यामुळं मला जे बदनाम करण्याचा प्रयत्न केला
तारखेला माझे 25,000 मतं निश्चित वाढलेले आहेत. मी बी राजकारणी, मी बी पुढारी आहे. मी आता गावागावात चाललो तर जे लोक मला मतं देणार नाही सर्वात पहिले तेच येऊ लागले की साहेब आमच्यासाठी तुम्ही लढले. माझ्या मतदारसंघात बी मागासवर्गीय, माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव आहे. माझ्या मतदारसंघामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर 3,20,000 हिंदू बांधव आहेत आणि त्याच्यामुळं माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला, अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला ते निवडून देतात. याच्यापेक्षा काय मला आनंद पाहिजे. एक प्रश्न असा आहे की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. या नवीन वर्षामध्ये तुमचे विरोधक, मग ते तुमच्याच स्वपक्षीय असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, त्यांना काय तुम्ही सांगाल? की मी कणखर आहे म्हणून सांगाल की अशा पद्धतीने सातत्यानं काय सांगाल नेमकं? माझी तर त्यांना हात जोडून नम्र विनंती राहील का मी इतका मोठा पुढारी नाहीये. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. छोट्या कार्यकर्त्याला लोकांनी काम करण्याची संधी दिली. शिंदे साहेबांनी मला मंत्रिपदासाठी संमती दाखवली आणि माझं नाव राज्यपाल महोदयाकडे पाठवलं. मला मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानुसार मी काम करू लागलो. माझा काही चुकलं तर जरूर माझा कान धरा, परंतु माझा काही चुकत नसल तरी माझ्या चुका काढत बसल असल तर ही शेवटी कोणत्याही कार्यकर्त्याला, कोणत्याही जनतेला किंवा त्याच्या मतदाराला आवडणारी गोष्ट नाही आहे. मी पहिलेच बोललो की मी ज्या माणसासाठी केलं ते मागासवर्गीय बांधव आणि आदिवासी बांधवांसाठी मला सन्माननीय कोर्ट जी शिक्षा देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. शेवटी मी कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याकडून तुमच्या स्वपक्षाच्या नेत्यांना काय सांगाल? त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत मला चांगलं काम करू द्या. जेव्हापर्यंत मी तुमचा सेवक आहे, तुमचा मित्र आहे, तुमच्या परिवाराचा सदस्य आहे, त्याचा फायदा सरकारचा एक मंत्री म्हणून मला देऊ द्या. तुम्ही ज्यावेळेस मंत्री होतील त्यावेळेस माझ्या शुभेच्छा, माझ्या सदिच्छा त्यांनाही राहतील. शेवटी आम्ही शिंदे साहेबाचे सर्व खंदे समर्थक आहोत. आम्ही 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 अपक्ष अशी 50 लोकांची टीम आहे. ह्या लगान टीमला कुठेही कोणी धक्का लावणी, सर्व सुरक्षित राहावं आणि त्यांनी माझ्यासोबत माझा काही चुकलं तर जरूर माझा कान धरावं इतकी त्यांना मी अधिकार देतोय. हे होते अब्दुल सत्तार, कृषी मंत्री. स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातले कोण कोण त्यांच्यावर प्रहार करत असतात, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात ते स्पष्टपणे जरी सांगत नसले. अजित पवारांचं नाव त्यांनी घेतलं आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराचं नाव घेताना ते नाव घेतले नाहीत. पण सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे की तो कोण आमदार आहे आणि कशा पद्धतीने हे सातत्यानं घडतंय. आणि त्यामुळं आत्ता या नवीन मुद्द्याला इथं जरी सगळेजण हा मुद्दा जरी थांबला असला तरी पुन्हा अब्दुल सत्तार हे चर्चेत राहणार आहेत. कारण त्यांनी कितीही झालं तरी मंत्रीपद टिकवून नवीन हे फेस्टिवल, हा महोत्सव इथं घेतला आहे. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद, सिल्लोड. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.